मांडव्यांच्या शापामुळे विदुररूपाने जन्मलेले यमधर्मराज पूर्वी मांडव्य नावाने विख्यात एक ब्राह्मण होते। ते धैर्यवान, सर्व धर्मांचे ज्ञाता, सत्यनिष्ठ आणि तपस्वी होते। ते आपल्या आश्रमाच्या द्वाराशी एका वृक्षाखाली दोन्ही हात वर उंचावून मौनव्रत धारण करून उभे राहून कठोर तपश्चर्या करीत असत। मांडव्य हे महान योगी होते। त्या कठोर तपश्चर्येत मग्न असलेल्या त्या महर्षींचे बरेच दिवस व्यतीत झाले। एके दिवशी चोरीचा माल घेऊन अनेक चोर त्यांच्या आश्रमात आले। त्या चोरांचा अनेक सैनिक पाठलाग करीत होते। त्या दरोडेखोरांनी चोरीचा माल महर्षींच्या आश्रमात ठेवावा आणि प्रजारक्षक सैन्य येण्यापूर्वी भीतीपोटी तेथेच कुठेतरी लपून बसले। ते लपल्याबरोबर रक्षकांचे सैन्य त्वरेने तेथे पोहोचले। तपश्चर्येत मग्न असलेल्या त्या महर्षींना पाहून चोरांचा पाठलाग करणाऱ्या लोकांनी विचारले, द्विजश्रेष्ठ, चोर कोणत्या मार्गाने पळून गेले ते सांगा, आम्ही त्याच मार्गाने जाऊन त्यांचा वेगाने पाठलाग करू। रक्षकांनी असे विचारले असता तपश्चर्यात ज्यांचे धन होते त्या महर्षींनी चांगले वाईट असे काहीही उत्तर दिले नाही। तेव्हा त्या राजपुरुषांनी आश्रमातच चोरांचा शोध सुरू केला। तेथे लपलेले चोर आणि चोरीचा मालही त्यांना सापडला। त्यामुळे रक्षकांच्या मनात मुनींबद्दल संशय निर्माण झाला। त्यांनी त्यांना बांधून राजाकडे नेले। तेथे पोहोचल्यावर त्यांनी सर्व वृत्तांत राजाला सांगितला आणि त्या चोरांनाही राजाच्या स्वाधीन केले। राजाने त्या चोरांसह महर्षींनाही मृत्यूदंड देण्याची आज्ञा दिली। त्या महातपस्वी मुनींना ओळखू न शकलेल्या रक्षकांनी त्यांना शूळावर चढवले। अशा प्रकारे मांडव्य मुनींना शूळावर चढवून रक्षक तो सर्व माल घेऊन राजाकडे परत गेले। धर्मात्मा ब्रह्मर्षी मांडव्य दीर्घकाळ त्या शूळाच्या अग्रभागावर राहिले। तेथे अन्न न मिळूनही त्यांचा मृत्यू झाला नाही। ते प्राण धारण करून राहिले आणि केवळ स्मरणमात्राने ऋषींना आपल्या जवळ बोलावू लागले। शूळाच्या अग्रभागावर तपश्चर्या करणाऱ्या त्या महात्म्यांची अवस्था पाहून सर्व तपस्वी ऋषींना मोठे दुःख झाले। ते रात्री पक्ष्यांचे रूप धारण करून तेथे उडत आले। आपल्या शक्तीनुसार स्वरूप प्रकट करून त्यांनी त्या विप्रश्रेष्ठ मांडव्य मुनींना विचारले, ब्राह्मण, आपण असे कोणते पाप केले आहे की ज्यामुळे आपल्याला शूळावर बसण्याचे हे महान दुःख प्राप्त झाले आहे? तेव्हा त्या मुनिश्रेष्ठांनी त्या तपस्वी ऋषींना सांगितले, मी कोणाला दोष देऊ? दुसऱ्या कुणीही माझा अपराध केलेला नाही। त्यांना अनेक दिवस शूळावर पाहून रक्षकांनी राजाकडे जाऊन सर्व वृत्तांत जसा घडला तसा निवेदन केला। त्यांचे म्हणणे ऐकून राजाने मंत्र्यांशी सल्लामसलत केली आणि शूळावर असलेल्या त्या मुनिश्रेष्ठांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला। राजा म्हणाला, मुनिवर, मोहामुळे किंवा अज्ञानामुळे माझ्याकडून जो अपराध झाला त्याबद्दल आपण माझ्यावर रागावू नये। कृपया माझ्यावर प्रसन्न व्हावे। राजाच्या या शब्दांनी मुनी प्रसन्न झाले। ते प्रसन्न झाल्याचे पाहून राजाने त्यांना शूळावरून खाली उतरवले। खाली उतरवल्यानंतर त्यांनी शूळाचा अग्रभाग धरून त्यांच्या शरीरातून शूळ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काढण्यात अपयश आल्याने त्यांनी शूळ मुळाजवळ तोडून टाकला। तेव्हापासून ते मुनी शूळाचा अग्रभाग शरीरात घेऊनच विचरण करू लागले। त्या अत्यंत घोर तपश्चर्येमुळे महर्षींनी इतरांना दुर्लभ असणाऱ्या पुण्यलोकांवर विजय मिळवला। शूळाच्या अग्रभागाला अणी असे म्हणतात। ती अणी शरीरात असल्यामुळे ते मुनी सर्व लोकांत अणी मांडव्य या नावाने प्रसिद्ध झाले। एकदा परमतत्वाचे ज्ञाता असलेले विप्रश्रेष्ठ मांडव्य यमधर्मराजांच्या भवनात गेले आणि त्यांना दिव्य आसनावर विराजमान पाहिले। तेव्हा त्या सामर्थ्यवान महर्षींनी त्यांना उलाहना देत विचारले, मी नकळत असे कोणते पाप केले होते की ज्याचे फळ मला या स्वरूपात भोगावे लागत आहे? मला त्वरित याचे रहस्य सांगा, मग माझ्या तपश्चर्येचे सामर्थ्य पहा। यमधर्मराज म्हणाले, तपोधन, तू तुणतुण्यांच्या शेपटात एक काडी खुपसली होतीस। त्याच कर्माचे हे फळ तुला मिळाले आहे। विप्रश्रेष्ठा, जसे अगदी थोडेसे दानही अनेकपटीने फळ देते, तसेच अधर्मही फार मोठ्या दुःखरूपी फळाला कारणीभूत ठरतो। अणिमांडव्यांनी विचारले, ठीक आहे, तर मग मला स्पष्ट सांग, मी हे पाप नेमके कोणत्या वेळी, कोणत्या वयात केले होते? यमधर्मराजांनी उत्तर दिले, बाल्यावस्थेत तुझ्याकडून हे पाप घडले होते। अणिमांडव्य म्हणाले, धर्मशास्त्रानुसार जन्मापासून 12 वर्षांच्या वयापर्यंत बालक जे काही करील त्यात अधर्म मानला जात नाही, कारण त्या वयापर्यंत त्याला धर्मशास्त्रातील आज्ञांचे ज्ञान नसते। यमधर्मराजा, तू क्षुल्लक अपराधासाठी मला फार मोठा दंड दिलास। ब्राह्मणवध हा सर्व प्राण्यांच्या वधापेक्षाही अधिक भयंकर आहे। म्हणून हे धर्मा, तू मनुष्यरूप धारण करून शूद्रयोनीत जन्म घेशील। आजपासून मी या जगात धर्मफळ प्रकट करणारी एक मर्यादा स्थापित करीत आहे। 14 वर्षांच्या वयापर्यंत कोणालाही पाप लागणार नाही, त्यापेक्षा अधिक वयात पाप करणाऱ्यांनाच दोष लागेल। याच अपराधामुळे महात्मा मांडव्यांच्या शापाने साक्षात धर्मदेव विदुररूपाने शूद्रयोनीत जन्मले। ते धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचे पंडित, लोभ आणि क्रोध यांपासून मुक्त, दूरदर्शी, शांतिप्रिय आणि कौरवांच्या हितासाठी सदैव तत्पर होते। स्वस्ती।